नमस्कार यूट्यूब मंडळी, कशा आहात? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. आजची रेसिपी सगळ्या स्ट्रीट स्टाईल लव्हरसाठी आहे. अहो सध्या स्ट्रीटवर मोमोजनी धुमाकूळ घातलाय. ज्याला त्याला मोमोजचं क्रेज आहे. मग काय यम फूड मॅजिकमध्ये पण आपण आज स्ट्रीट स्टाईल मोमोजची रेसिपी करणार आहोत. माझा मुलगा खूप दिवस झाले म्हणत होता की आई मोमोज कर, तो पण एकदम स्ट्रीट सारखाच. मग काय, मुलांची इच्छा तर पूर्णच झाली पाहिजे ना. एकदम मस्त सॉफ्ट, आतून पण चवीला अप्रतिम अशा मोमोजची आणि त्याबरोबर टँगी चटपटीत चटणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भाज्या कट करून घेणार आहोत. भाज्यांमध्ये कोबी, गाजर, कांदा घेतला आहे. तिन्ही पण आपण छान बारीक चिरून घेणार आहोत. आता लसूण पण आपण बारीक असा कट करून घेऊया. जवळपास लसूण मी एक गड्डा घेतलेला आहे. आता एका भांड्यात सगळ्या कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि त्याला मीठ लावून ठेवायचं आहे. मीठ लावल्याने भाज्यांना पाणी सुटेल. मग आपण त्याचे पाणी निचडून काढणार आहोत, म्हणजे भाज्या जास्त ओलसर राहणार नाहीत आणि मोमोजचे आतले सारण छान होईल. आता एका ताटात एक वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मैदा मळताना त्यात थोडे दूध घालायचे आहे व बाकी सगळे पाणी टाकून मळायचं आहे. पीठ अगदी घट्ट मळायचं आहे व त्याला जवळपास 5 ते 10 मिनटं छान मळून मऊ करायचं आहे. आता पिठाला 10 मिनिट रेस्ट द्यायला ठेवूया. तोपर्यंत आता आपण आतले सारण तयार करू. भाज्यांना भरपूर पाणी सुटलं आहे. आता ते आपण कपड्याच्या साह्याने काढून घेऊया. चांगले पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतलं आहे. आता त्याला छान अशी फोडणी करूया. फोडणीसाठी आपण टॉस पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. त्यात लसूण, आले व बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. आता लसूण आलं छान परतून झालं की त्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, कोथिंबीर घालायची आहे आणि भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत 5 मिनटं. आता त्यात चवीनुसार मीठ, सोया सॉस अर्धा चमचा, मिरेपूड अर्धा चमचा घालायची आहे. आता आपलं सारण तयार झालं आहे. तर आपण आता चटणीच्या तयारीला लागूया. चटणी करण्यासाठी मी तर 3 टॅमॅटो घेतले आहे. तिन्ही टॅमॅटो असे अधिक चिन्हात काप करून घेतले आहेत. तर एका पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे टॅमॅटो शिजायला ठेवायचे आहेत. त्यामध्ये 5 ते 6 बेडगी मिरची टाकायची आहेत आणि काही कोथिंबीरीचे देठ पण टाकायचे आहेत. एक 15-20 मिनटं ह्याला छान शिजून द्यायचं आहे. टॅमॅटो छान शिजले आहेत. आता त्याच्यावरची जी सेपरेट झालेली साल आहे ती काढून घ्यायची आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात टॅमॅटो, मिरची, कोथिंबीरीचे देठ, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडा सोया सॉस, 1 चमचा टॅमॅटो सॉस, अर्धा चमचा मिरेपूड, मीठ घालून छान बारीक करून घ्यायचं आहे. चटणी तयार झाली आहे. मस्त असा वास सुटलेला आहे छान. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण ही चटणी परतून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून टाकायचा आहे. आता 2 मिनटं छान शिजून द्यायचं आहे. इथं आपली चटणी आता तयार झाली आहे. आता एका स्टीलच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे व एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आहे. आता मैद्याचा एक छोटा पिठाचा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. छान पातळ अशी लाटी पूर्ण लाटून घ्यायची आहे आणि त्याचे एका वाटीने गोल गोल 4 आपण काप करून घेऊया. आता एका लाटीमध्ये आपण भाज्यांचं सारण भरून घ्यायचं आहे. आता ह्याला पॅक करताना बघा मी
थोडंसं दाबत आहे, आतल्या साईडला घालत आहे, परत पुढची लाटी दाबून घेत आहे। अशा पद्धतीने फोल्ड करत करत आपल्याला ही लाटी पूर्ण बंद करायची आहे। बाजारात ह्या प्रकारेच आकार असतो मोमोजचा। अशा प्रकारे आपण मोमोज हा पॅक करायचा आहे, पूर्ण लाटी त्याची पॅक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे लेयर्स पडलेले आहेत मोमोजला। सेम स्ट्रीटवर असते त्या पद्धतीने झालं आहे। अशा प्रकारे आपण सगळे मोमोज तयार करून घेऊया। तर मी सगळे मोमोज तयार करून घेतले आहेत। आता एक एक आपण स्टीम करायला ठेवूया। सगळे मोमोज चाळणीत ठेवले की त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत। जवळपास 15 मिनिटं स्टीम करून झाल्यावर आपले मोमोज पूर्ण छान उकडलेले आहेत। तर याला आपण प्लेटिंग करून घेऊया। तर तुम्हाला मोमोजची रेसिपी कशी वाटली, आवडली ना, नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।